व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. काल रात्री आपलं खास एक पॉवरफुल सेशन झालं. मॅक्सिमम कन्सेप्ट रिलेटेड विथ एनर्जी, पॉवर, ह्या रिलेटेड आपलं क्लिअरिटी आली. आणि मला असं वाटते की जवळपास सर्वांनी कालच्या सेशन मधून एक चांगला बोध घेतला असेल की आपल्या जीवनामध्ये शक्तीची गरज काय आहे. जर शक्ती इतकी इम्पॉर्टंट नसती, एनर्जी इतकी इम्पॉर्टंट नसती, तर विचार करा, आपण देवीची साधना, देवीची उपासना, शक्ती उपासना कशासाठी करत आहोत. आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी जागरण मध्ये शक्तीचं स्थान का बरं दिलं आहे. शिव सोबत शक्ती का बरं आहे. विष्णू सोबत शक्ती का बरं आहे. ब्रह्मा सोबत शक्ती का बरं आहे. इंद्र सोबत शक्ती का बरं आहे. कामदेव जरी आहे तरी सुद्धा रती स्वरूपात त्याची शक्ती आहे. रुद्र आहे तरी पण रुद्राणी स्वरूपात आहे. महाकाल आहे तरी पण महाकाली सोबत आहे. भैरवच्या सोबत भैरवी आहे. महेश्वरच्या सोबत माहेश्वरी आहे. कशासाठी इतकं सगळं जर सृष्टी चालत आहे. पुरुष सोबत प्रकृती का बरं आहे. ब्रह्मांडीय दिव्य चेतनेसोबत हे नैसर्गिक प्राकृतिक दिव्य ऊर्जा कशासाठी आहे. या सगळ्या गोष्टी यिन अँड यांग, मस्क्युलाइन एनर्जी, फेमिनिन एनर्जी, हे एकत्र का बरं आहे. आणि जर एकत्र आहे तर आपण एकच अंश घेऊन का बरं चालत आहोत. फक्त पुरुष तत्व, मस्क्युलाइन एनर्जी घेऊनच का बरं चालत आहोत. तो स्त्री असो किंवा पुरुष असो, एकच तत्व घेऊन का बरं चालत आहोत आपण. आपल्यातला तो स्त्रेन भाग, कलात्मक भाग, गुणात्मक भाग, रचनात्मक भाग आपण का बरं अवॉइड करत चाललो. आपण का खूप जास्त ऍक्शन टेकिंग, अटॅकिंग मोड मध्ये जात आहोत. का बरं जीवनात काहीतरी प्राप्त करण्याचा उद्देश, धडपड आपण आपल्या मागे लावून घेतला आहे. शक्तीचं स्थान खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काल आपल्याला माहित झालं की माझ्याकडे स्किलसाठी सगळं काही आहे. एफर्ट्स मध्ये आपण सगळं काही बघितलं. रिसोर्सेस मध्ये आपण सगळं काही बघितलं. जर शक्ती नाही, सगळं वाया जाते. ओके. आपलं सेवन चक्रा सिरीज जवळपास पूर्ण संपलेलं आहे. आता सेवन चक्रच्या रिलेटेड काही छोट्या छोट्या माहिती आहे, त्या आपण आता कंटिन्यू डेली बेसिसवर कव्हर करत जाऊ. मला भरपूर सारे काही पॉइंट सर्वांना सांगायचे आहेत सेवन चक्र रिलेटेड. आज आपण दोन एक्स्ट्रा चक्र याबद्दल माहिती घेऊ. तसे सेवन चक्र ह्या रिलेटेड मागे मी आपण जसं बोललो, जसं प्रत्येक चक्रवर असलेले देवता, प्रत्येक चक्रावर असलेलं अॅनिमल स्पिरिट, प्रत्येक चक्रावर असलेलं अं, शक्तीचं स्थान, प्रत्येक चक्रावर असलेलं तत्व, पंचमहाभूत, प्रत्येक चक्रावर वर्ण आहे, अ आई यू. प्रत्येक चक्रावर एक एक प्राणायाम आहे. प्रत्येक चक्रावर एक एक व्यायामाचा प्रकार आहे. काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, जसे हँड साईन म्हटलं जाते. ते हँड साईन्स कोणते आहे ज्याच्याद्वारे आपण सातही चक्र जागृत करू शकतो, किंवा सातही चक्र जागृत नाही म्हणून आपण त्याला बॅलन्स करू शकतो. सात स्वर
हे 7 स्वर आपल्या चक्रसोबत कसे कनेक्टेड आहे? 7 राग, हे 7 राग कसे कनेक्टेड आहेत? हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या 7 चक्राच्या सिरीज मधलं आपण भौतिक शरीरासोबत दोन आणखी तत्व आहे, त्याला आपण समजून घेऊ. हे तर 7 चक्रचं आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, माहीतच झालंय. रूट चक्र, सॅक्रल चक्र, सोलर प्लेक्सिस चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र याच्या सोबत खाली पायाकडे, तळ पायाकडे हा जो एक भाग आहे, याला अर्थ स्टार चक्र म्हटलं जाते. अर्थ स्टार चक्र म्हणजे ग्राउंडिंग. हे चक्र आहे ग्राउंडिंगचं. चक्र इज रिलेटेड फॉर ग्राउंडिंग. आपल्या शरीरामध्ये जे प्रणाली आहे, त्या पूर्ण ऊर्जेची ग्राउंडिंग करण्याचा काम ह्या चक्राकडे आहे. मी माझ्या ऑरा स्कॅनिंग मध्ये ह्या चक्रला जेव्हा ग्रहासोबत कनेक्टेड केलं, तर मी ह्या चक्राला केतू हे नाव दिलेलं आहे. केतू ग्रह. कशासाठी? केतू ग्रह हा जो एक भाग आहे, हा मूळ सोबत कनेक्टेड आहे, तुमच्या रूट सोबत. केतू हे एक असं चक्र आहे ज्या चक्रमध्ये तुमच्या ज्या भावना आहे त्या तुमच्या मुळासोबत कनेक्टेड आहे. तुमच्या जीवनातल्या तुमची जीवन ऊर्जा मूळ सोबत कनेक्टेड आहे. आणि याला जर आपण एक प्रकारे म्हटलं, तर हा तुमचा डीएनए आहे. हे तुमचं अँसेस्टर बिहेवियर आहे, तुमचे अँसेस्टर पॅटर्न आहे, जे मुळासोबत जुळलेले आहे, तुमच्या जन्मासोबत जुळलेले आहे. आणि जोपर्यंत ह्या पॅटर्न्सचं, ह्या एनर्जीचं ग्राउंडिंग होत नाही, म्हणजे स्टेबिलिटी येत नाही, तोपर्यंत माणसाच्या लाईफमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मिसिंग आहे. जर आपण हायर आणि हायर लेवलवर जाण्याचा विचार करत आहोत तर, जर नाही करत आहोत तर काही अर्थ नाही. पण हा जो केतू ग्रह आहे, हा आध्यात्मिक सुद्धा आहे. म्हणजे लपलेलं दिव्य ज्ञान शोधून बाहेर काढणे, हे याची क्वालिटी आहे. सेम लेवलवर अर्थ स्टार चक्र सुद्धा अशाच प्रकारे काम करते. हा आपल्या निसर्गासोबत कनेक्टेड आहे, पर्यावरणासोबत कनेक्टेड आहे. इथे मी एक इन्फ्रारेड हे नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली इन्फ्रारेडचा अर्थ असा आहे की हे जे रूट चक्र आहे, त्या रूट चक्राच्या खाली आणखी निगेटिव्ह डायमेन्शन सुरू होते. रेडच्या नंतर इन्फ्रारेड, म्हणजे सगळ्यात घातक व्हायब्रेशन्स, घातक फ्रिक्वेन्सी. ह्या घातक फ्रिक्वेन्सीमध्ये सगळ्यात सेफ लेवलवरचं चक्र आहे ते म्हणजे रूट चक्र. याच्या खाली जशी ऊर्जा जाते, तशी ती हायर लेवलची निगेटिव्हिटी सोबत कनेक्ट होते. पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं की रूट चक्र पासून खाली पाताळ हे लोक सुरू होते. सप्त पाताल, 7 चक्र आणखी आहे खाली, ज्यामध्ये आपली ऊर्जा लोअर लेवलवर जाते. तिथे सुद्धा काही पॉझिटिव्हिटी आहे, पण त्याला तोच व्यक्ती काउंटर करू शकते जो वरच्या चक्रामध्ये बॅलन्स आहे. त्याला पाताळाची लक्ष्मी म्हणतो आपण. पाताळातून लक्ष्मी बाहेर आणणे हे इतकं सोपं काम नाही, पण ज्यांनी करून दाखवलं त्यासाठी अनंत
ऐश्वर्याचे भंडार खुलून जाते. सेम लेवलवर हा जो अर्थ स्टार चक्र आहे, केतू ग्रह आहे, हे तुमच्या मुळाशी जोडलेले आहे. अशा बिमाऱ्या, असे प्रॉब्लेम्स जे कुठेही फाइंड आउट होत नाही, ते ह्या चक्रमध्ये दबलेले आहे. तुमच्या जीवनाचं असंतुलन अर्थ स्टार चक्रमध्ये आहे. ह्या चक्रच्याद्वारे तुम्ही अँसेस्टर सोबत कनेक्ट होता. अँसेस्टरची एनर्जी तुम्हाला ह्या चक्रमधून मिळते. त्यामुळे तुमचे तळपाय हे मजबूत असणं खूप आवश्यक आहे. इथे सेन्सरी सिस्टम आहे. तळपाय आणि तळपायाच्या खाली आणखी 1 फूट खाली असं समजू आपण, एक पुराचा पुरा एक असा घेराच बनते. ह्या केतू चक्र पासून एक पूर्ण घेरा बनते. हे जे एक्स्ट्रा चक्र चालत आहे इकडे इकडे, हे ह्याच पूर्ण चक्र प्रणालीचा भाग आहे. हा एक भाग आहे, हा असा दुसरा भाग आहे, आणि हा तिसरा भाग आहे. अशा प्रकारे हे तीनही चक्र एकामेकाशी अलाईन होऊन चालत आहे. त्याच्यानंतर आपण बघू सोल स्टार चक्र. आपल्या डोक्यापासून आणखी 1 फूट वरती, हा आपल्या ऑरा फील्डचा भाग आहे. 1 फूट खाली 1 फूट वर, लक्षात घ्या. याला मी ऑरा स्कॅनिंग मध्ये जेव्हा बघतो ह्या चक्राला, तेव्हा मी राहू ग्रह हे नाव याला दिलेलं आहे. हा एक्सपान्शनचा चक्र आहे. हा चक्र अनलिमिटेड तुमची गती दाखवते. अनलिमिटेड तुमचं जीवनाचं कनेक्शन दाखवत आहे. तुमच्या आत्मतत्वासोबत, तुमच्या सोल सोबत याचं कनेक्शन दाखवत आहे, की तुम्ही किती डीप आणि खोलीवर जाऊ शकता. हे चक्र तुम्हाला दाखवत आहे तुमच्या हे सातही चक्राचं एक कनेक्शन हायर लेवलवर, जिथून तुम्ही ब्रह्मांडीय चेतनेसोबत कनेक्ट करता. सेम लेवलवर राहू आहे. तो त्याचं एक्सपान्शन हे अनलिमिटेड आहे. त्याची थॉट प्रोसेस हे अनलिमिटेड आहे. तो ब्रह्मांडातलं कोणतंही ज्ञान कुठूनही ओढून आणू शकते आणि तुम्हाला प्रदान करू शकते. हे राहूची टेक्निक आहे. सेम लेवलवर राहू, जसं आपण म्हटलं ना पाताळाची लक्ष्मी, सेम लेवलवर ब्रह्मांडीय लक्ष्मी सुद्धा आहे. स्वर्गाची लक्ष्मी सुद्धा आहे. तो राहू आहे, जे तिथून ओढून आणून देते. तुमच्याकडे धनाचे असे सोर्स ओपन करून देऊ शकते, अशा आयडियाज क्रिएट करून देऊ शकते, जे तुम्ही कधीही बघितलेले नाही. हे आकाश मार्गाचा पैसा आहे. हा आकाश मार्गातूनच येते. कसा आहे ते माहित नाही, पण राहू आणून देते बरोबर. पण त्या चेतनेसोबत कनेक्ट करणं तुमचं आवश्यक आहे. आणि तिथे तुम्ही तेव्हा जाऊ शकता, जेव्हा तुम्ही थर्ड आय ऍक्टिव्हेट करून, क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट करून याच्या बाहेर जाण्याची प्रोसेस सुरू करता. ब्रह्मांडीय चेतनेसोबत मर्ज होणे सुरू करता. अलग अलग डायमेन्शन्स आहेत, अलग अलग लोक आहे, अलग अलग पृथ्वी आहे. जसं दादा भगवान फाउंडेशन मध्ये तिथे सिमंदर स्वामी यांची भक्ती होते. तर सिमंदर स्वामी कुठं आहे, तर पृथ्वीसारखे असे आणखी 14 क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये महाविद्य नावाचं क्षेत्र आहे. त्या महाविद्य क्षेत्रामध्ये पृथ्वीसारखी पृथ्वी आहे. त्या क्षेत्रामध्ये सिमंदर स्वामी आजही तीर्थंकर रूपात जिवंत आहे. असंच एक ऐरावत क्षेत्र आहे. तिथे म्हणजे लाईफ टाईम साठी 12 महिने 24 तास असं जे म्हणतो ना आपण, हमेशासाठी सतयुगच आहे. कंटिन्यू सतयुग.
तिथे चेंज नाही होत. आपली ह्युमन कॉन्शियसनेस सेम लेवलवर याच्या खालचे पण क्षेत्र आहे, तिथे कंटिन्यू कलियुगच आहे. आपल्या पृथ्वीसारखे अलग पण डायमेन्शन्स आहे, जिथे कंटिन्यू सायमल्टेनियसली हे चारही युग चालत आहे. असे आणखी काही डायमेन्शन आहे जिथे द्वापर युग सतयुग असे दोनच युग चालून राहिले. याचा अर्थ काय आहे? डेव्हलपमेंट. अंधकाराचे एक क्षेत्र आहे, जिकडे 24 तास 12ही महिने अंधारच आहे असं समजू आपण. हे तुमच्या चेतनेचं डेव्हलपमेंट सांगत आहे. जेव्हा तुमची चेतना एका हायर लेवलवर पोहोचते, त्यानंतर तुम्ही या पृथ्वीवर राहण्याच्या लायकीचे राहत नाही. पण अजूनही तुमचा पूर्णपणे आत्म्याचा विकास झाला का? नाही. तुमची लर्निंग पूर्ण झाल्या का? तर नाही. अशा वेळेस तुमचं सोल ट्रान्सफर केलं जाते ह्या डायमेन्शन मधून अनदर डायमेन्शन मध्ये. त्या डायमेन्शन मध्ये आपण जातो आणि तिथे आपला जन्म होते आणि तिथे आपण आपले लाईफच्या पेंडिंग जे लेसन्स आहेत ते तिथे करतो. का? कारण की आपलं सोल किंवा आपली चेतना इतकी इव्हॉल्व्ह झालेली आहे की तेच लेसन आपण आता ह्या पृथ्वीवर राहून घेऊ शकत नाही. त्यामुळे असं म्हटलं जाते की एकाच मनुष्य जन्मामध्ये तुम्ही जितकं नॉलेज घेऊ शकता, जितकं डेव्हलप होऊ शकता, तितकं होऊन जा. कारण की इथली लर्निंग खूप सोपी आहे, रॅदर दॅन अदर डायमेन्शन्स. तिथच्या लर्निंग पेक्षा इथची लर्निंग फार फास्ट आणि सोपी आहे. इथचं स्पीड, टाइम जो आहे ना, इथचा स्पीड आहे तो खूप जास्त आहे. बाकीच्या इकडे स्पीड तसा नाही आहे, खूप टाइम लागते. तर अशा प्रकारे हे सोल स्टार चक्र आहे, जिथे आपला आत्म्याचं एक कनेक्शन असते ब्रह्मांडीय दिव्य चेतनेसोबत. आणि जितकं जितकं जास्त आपण त्या ब्रह्मांडीय चेतनेसोबत कनेक्ट होत जातो, तितकं हे ब्रह्मांडीय ज्ञान, हे विद्या, हे क्षेत्र आपल्यासाठी ओपन अप होते. याच्यामध्येच मग इथूनच सुरुवात झाली. सोल स्टार चक्र, युनिव्हर्सल चक्र, ब्रह्मांडीय चक्र म्हणतो आपण त्याला. म्हणजे असं म्हटलं जातं की ब्रह्मांड सुद्धा ह्या 7 चक्राच्याच अंतर्गत चालून राहिलं. त्याची अशीच लेअर आहे. त्या लेअर सोबत आपण कनेक्ट होत जातो आणि त्या लेअर सोबत जसं कनेक्ट होत जातो, आपल्याला तिथे सुद्धा माहित पडते की तिथलंही फ्रिक्वेन्सी, तिथलेही व्हायब्रेशन, तिथलीही एक ऑरा आहे. प्रत्येक डायमेन्शन वर एक अलग नॉलेज आहे, अलग स्किल आहे, अलग पॉवर आहे. आणि ते प्रत्येक नॉलेज आपल्याला मिळू शकते जर आपण ह्या लेवलवरून आणखी हायर मध्ये उठणे सुरू करून दिलं. त्याला सोल स्टार चक्र म्हटलं जाते. हे राहू ग्रहाच्या अंतर्गत येते. राहूचं एक्सपान्शन आहे इथे. डिवाइन नॉलेज तुम्हाला तिथून प्राप्त होऊ शकते. एखाद्या गुरुचं, एखाद्या देवाचं, एखाद्या शक्तीचं तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जसं आता आपण एंजल्स म्हणत आहोत, कुठे आहे यांचं रिअल आहे? कुठे ऍक्च्युली हे हेच आहे सोल स्टार चक्र, युनिव्हर्सल चक्र, इकडे आहे हे लोक. यांचे आपापले लोक आहे. जसं मी मागे फर्स्ट क्लास मध्ये सांगितलं होतं की क्राऊन चक्र इथून सुरू होते, भू भुव स्वह मह जन तप सत्यम. अशाच डायमेन्शन मध्ये, कोणत्यातरी एका डायमेन्शन मध्ये हे सगळे तत्व आहेत. एखाद्या अदर डायमेन्शन मध्ये अलग तत्व चालत असेल. ज्याचा ऑरा, ज्याचं मॅग्नेटिक फील्ड जेवढं स्ट्रॉंग, त्या ब्रह्मांडामध्ये त्याला स्वतःच अलग लोक बनवण्याची परमिशन मिळते. अलग लोक. शिव आहे, विष्णू आहे, ब्रह्मा आहे, रुद्र आहे, महाकाल आहे, भैरवी आहे, काली आहे, अदर अदर आणखी आहे, बुद्ध आहे, महावीर आहे, जिजस आहे, आणखी जगातले अलग अलग क्षेत्रातले अलग अलग लोक. यांची इतकी पॉवर आहे किंवा सध्याच्या कम्युनिटीमध्ये सद्गुरू सारखे लोक लाखोच्या संख्येने लोकांना अट्रॅक्ट करताय. मला विचार करा, जेवढे लोक त्यांच्याशी कनेक्ट होत आहे, त्यांच्या डेथ नंतर किंवा त्या लोकांच्या डेथ नंतर ते त्यांचं सोल ते अट्रॅक्ट कुठे होईल अट्रॅक्ट? सांगा बरं. ते अट्रॅक्ट होईल त्याच व्यक्तीकडे ज्याच्यासोबत ते कनेक्टेड होते. जर लाखोच्या संख्येने भीड त्या एका व्यक्तीकडे अट्रॅक्ट होत आहे, तर हे सोल जाईल कुठे? एक प्लेस द्यावं लागेल त्यांना. तो प्लेस त्यांचं लोक म्हणून ओळखल्या जाते. म्हणून कृष्णाचं गोलोक, विष्णूचं विष्णुलोक, कैलास पर्वत म्हणजे कैलास लोक, शिवचं ब्रह्मलोक. हे लोक का बरं दिलाय?
तिथलं एक डायमेन्शन क्रिएट झालं. त्या डायमेन्शन मध्ये आता त्यांच्याशी रिलेटेड जितके काही सोल आहे, जितके काही त्यांचं सिस्टम मध्ये कनेक्ट झालेले डिवाइन सोल्स म्हणा, किंवा त्याची सोबत कंटिन्यू करणारे जे जर्नीमध्ये सोबत असलेले जे आहेत, ते त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना तिथे स्थान मिळते. त्याला डायमेन्शन लोक म्हटलं जाते. ते तिकडे आकर्षित होतात. आणि हे पॉवर आपल्या प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये. म्हणून का बरं म्हटलं जातं की गुरु पूर्ण असला पाहिजे, कारण की गुरु लटकला तर सगळे लटकून जाते. हे त्याच्या मागे एक रिझन आहे. बाकी काही असं मोठं रिझन नाही आहे की एकच गुरु केला पाहिजे. रिझन एवढंच आहे की गुरुची जर गती बरोबर नसेल आणि गुरु कुठे जाऊन फसून गेला, तर त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारे सोल सुद्धा त्या दिशेने जाणे सुरू करून देतात. हा एक प्रॉब्लेम क्रिएट होते. पण एवढं लक्षात घ्या की गुरु जर्नीमध्ये आहे ना, तर तो सुद्धा त्याचा अनुभव घेऊन बाहेर पडेल आणि सोबत सोबत सगळ्यांना बाहेर घेऊन जाईल. आपोआप होते ह्या गोष्टी. किंवा एखादा स्टुडंट असा क्रिएट होईल की तो त्यांना त्या क्षेत्रामधून बाहेर काढून घेऊन येईल. हे पार्ट ऑफ लाईफ आहे. तर हे ग्राउंडिंगचे चक्र, अर्थ स्टार चक्र आणि युनिव्हर्सल चक्र फॉर कनेक्शन, डिवाइन बिंग, डिवाइन सोल्स, डिवाइन डायमेन्शन्स, सोल स्टार चक्र. केतू ग्रह, अर्थ स्टार चक्र तुम्हाला रूटचं नॉलेज देते, तुमच्या अँसेस्टरचं नॉलेज देते, तुमच्या डीएनए लेवलवरचं नॉलेज देते, ह्या प्रकृतीचं नॉलेज देते, ह्या पृथ्वीचं नॉलेज देते. सोल स्टार चक्र, युनिव्हर्सल चक्र हे हायरचं नॉलेज देते, ब्रह्मांडाचं नॉलेज देते, अंतरिक्षचं नॉलेज देते, राहू ग्रह एक्सपान्शनचं नॉलेज देते. तर सोबत सोबत आपल्याला ह्या दोन चक्रांचं सुद्धा बॅलन्सिंग करणे आवश्यक आहे. याचं बॅलन्सिंग कसं होते? जर तुम्ही झोपलेले आहात, तर तुमच्या डोक्याच्या पासून अर्धा फूट 1 फूट दूर, पायापासून अर्धा फूट 1 फूट दूर तुम्ही पाणी ठेवू शकता, पाण्याचा ग्लास. फक्त कमांड देणे असते की एनर्जी बॅलन्स हो, तर आपोआप ते पाणी त्या ऊर्जेला पकडून घेते, फेकून देते पाणी. मिठाची वाटी ठेवा, ऊर्जा तिकडे ओढून घेतल्या जाते. हे आपोआप चक्र बॅलन्स होतात त्याच्यात. तुम्ही जेव्हा स्पेस मध्ये निघता, गार्डन मध्ये, आकाश म्हणजे तुमच्या डोक्याच्यावर काहीच राहत नाही आणि तुम्ही कनेक्ट करता डिवाइन सोबत, त्यावेळेस ह्या वरच्या चक्र ऑटोमॅटिक राहू ग्रह आणि सोल स्टार चक्र बॅलन्स होते. आणि खाली तुमचे पाय जसे जमिनीला टच आहे, किंवा जमिनीमध्ये 1 फूट गड्डा करून आपण पाय दाबून ठेवतो आपले, ते पद्धत आहे नॅचरोपॅथीची, पायामधून विष तत्व बाहेर काढण्यासाठी. त्यावेळेस सुद्धा आपला ग्राउंडिंग चक्र बॅलन्स होते. जेव्हा तुम्ही अँसेस्टर्सला प्रे करता, अँसेस्टरला फुलफिल करता, अँसेस्टरचे विशेष फुलफिल करता, त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन त्यांच्या मुक्तीचे मार्ग शोधता, त्यावेळेस तुमचा अर्थ स्टार चक्र ग्राउंडिंग तुमची मजबूत होते. आणि जेव्हा तुम्ही हायर डायमेन्शन सोबत, युनिव्हर्स सोबत कनेक्ट होता, देवी देवतांसोबत कनेक्ट होता, एंजल्स सोबत कनेक्ट होता, डिवाइन मास्टर सोबत कनेक्ट होता, डिवाइन बिईंग सोबत कनेक्ट होता, त्यावेळेस तुमचं सोल स्टार चक्र ऍक्टिव्हेट होते फॉर डिवाइन कनेक्शन. तिथे राहू तुमचा बॅलन्स होते, खाली केतू तुमचा बॅलन्स होते. असं हे 7 चक्र व्यतिरिक्त आणखी 2 चक्र आहे, ज्याला आपण आज समजून घेतलं. उद्याला आपण पाम चक्र समजून घेऊ आणि तळपायातले 2 चक्र, गुडघ्यांवर असलेले 2 चक्र, खांद्यांवर असलेले 2 चक्र. हे काही आहे महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या समजून घेऊ. आणि चक्र म्हणजे पुन्हा एक वेळा लक्षात घ्या, काहीच नाही, एनर्जी चॅनल आहे. एनर्जी चॅनलचं जंक्शन आहे. त्या जंक्शनला आपल्याला प्रॉपरली ऍक्टिव्हेट करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे आणि विथ पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये फ्लो करायचा आहे त्याचा. ओके, चला आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वजण ताठ सरळ बसा, रिलॅक्स. सर्वांनी रिलॅक्स बसा आणि ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी पिऊ शकता. आपले क्रिस्टल्स आपल्या हातामध्ये घ्या. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना निगेटिव्हिटी क्लीन होत आहे.
तुम्हाला जवळपास आतापर्यंत समजलं असेल तुमच्या कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या चक्रावर पोहोचल्यानंतर दादा माईक ऑफ आहे तुमचं. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम वन्स अगेन. Each and everyone, please come back in your physical state. Feel this divine energy and take a deep breath. लांब खोल श्वास घ्या. ज्यांना पाणी प्यायचं आहे पाणी प्या. या एनर्जीला फील करा. चला, आज कोण कोण कनेक्ट झालं? कीर्तीताई, कीर्ती मस्कर, मिथुन मंडल, ओके. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. कसं वाटलं आजचं तुमचं पहिलं सेशन होतं? हो, छान वाटलंय. केलं तुम्ही? झोपूनच केलंय पण ऐकलं सर्व, म्हणजे अशी झोपली नव्हती पण ऐकलंय. बरं, चांगलं आहे. सुरुवात झाली. खूप खूप सुरुवात झाली. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, तुम्ही सुरुवात केली. थँक्यू दादा. हळूहळू पहिल्या असंच दिवशी. कंडिशन स्थापित करा. त्रास होईल होऊ द्या, आळस येईल येऊ द्या. झोपून करा, बसून करा, लेटून करा, कसंही करा. जस्ट हा हा. महिना, हा आवाज कानामध्ये जाऊ द्या. ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी मी रेकॉर्डिंग ऑलरेडी अवेलेबल करून दिलेली आहे. सरांकडे असेल. मी तुमचाही नंबर जर मला द्याल, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून देईल. रेकॉर्डिंग तुमच्या जवळ पोहोचून जाईल. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा ऐका. नक्की मागल्या खास आठवड्यात करून मी ते एंजल्स ब्लेसिंग पहिली. आहे. काहीच नाही समजत तेवढं करा. डिवाइन एनर्जीला बोलवणे. जेव्हा मी हो त्यामध्ये दादा. गॉड अँड गॉडेसेसचं नाव घेतो त्यामुळे तुम्ही ज्यांना मानता त्या देवांना बोलवा. जेव्हा मी गुरुचं नाव घेतो तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांना बोलवा. एंजेल्स हे कोणी नसून देवदूत आहे, जे हम्म. आपला संबंध आपल्या देवासोबत आणि आपल्या गुरूंसोबत करून देतात लवकर. म्हणजे आपल्याला आपल्या भाषेत काय म्हणून हे दुवा म्हणतो ना आपण, हा. माध्यम. हे हा. एंजेल्स हे दुवा आहे त्या डिवाइन सोबत आपलं कनेक्शन स्थापित करून देण्यासाठी. आपल्या मनातली इच्छा, आपले विचार, आपले संकल्प भगवंतापर्यंत पोहोचवणे आणि भगवंताकडून तो आशीर्वाद आपल्यापर्यंत घेऊन येणे, हे जे काम जे असते ना, हे हम्म. एंजेल्स करतात. त्यामुळे एंजेल्स कोणी दुसरं नाही आहे, ना आपल्या सिस्टमच्या बाहेरचं कोणी आहे. हा, जे नावं आहे ते मे बी तुम्हाला आपल्याला फॉरेनचे नावं वाटू शकते, त्याच्यामध्ये काही हम्म. चूक नाही आहे. सगळे एकंदरीत एकच आहे. सगळे ओके जवळपास दादा. सारखेच आहे. हा. कोणामध्ये काहीही फरक नाही. ज्यांनी जसं ओळखलं त्यांनी त्यांना हम्म. तसं स्वरूप आणि नाव दिलं. हम्म. मी एक कल्पवृक्षाची इमेज आहे ते मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल, तर तुम्ही बघा. त्यामध्ये सगळे आपलेच गॉड अँड गॉडेसेस सारखे असे स्वरूप आहे, पण प्रत्येकाला पंख आहे. घोडा, हम्म. हम्म. ऐरावत हत्ती, त्याच्यानंतर कामधेनू गाय. प्रत्येकाला पंख दाखवलेले आहे आपल्या कल्चरमध्ये. गरुड, हे कोण आहे? हम्म. हे ते एंजेल्सचे स्वरूप आहे. नंदी, कासव, हरिण, हे सगळे एंजेल्सचे स्वरूप आहे, जे माध्यम आहे आपली ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचून देणे. गणपतीच्या वेळेस उंदीर, कार्तिकेयचं मोर, देवीचं वाघ, सिंह, हे सगळे कोण आहे? माध्यम आहे, जे आपली ऊर्जा, आपले थॉट, आपले आपले भावना त्या भगवंतापर्यंत, त्या डिवाइन ऊर्जेपर्यंत घेऊन जातात आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांचा संदेश आपल्याला मिळवून देतात. हे यांच्याकडे दोन्हीही ऑथॉरिटी आहे. डिवाइन आणि फिजिकल वर्ल्ड दोघांसोबतही हे कनेक्शन करू शकतात. त्यामुळे आपण एंजेल्सला मध्यंतरी घेतो. तिथून तुमची जर्नी सुरू करणे, आपलं फोकस आपल्या देवावर, आपल्या गुरुवर ठेवणे हा. आणि मनामध्ये हा भाव आणणे की मला हे जे काही मिळत आहे याच्यामध्ये माझ्याच देवाची इच्छा आहे, माझ्याच भगवंताची इच्छा आहे, माझ्या गुरुची इच्छा आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे की थ्रू अमित दादा, थ्रू मेडिटेशन, थ्रू हे नॉलेज विजडमच्या ह्या प्रोसेसच्या थ्रू
त्यांची अशी इच्छा आहे की माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंज घेऊन यायचं आहे, काहीतरी व्हॅल्यू ऍड होणार आहे, काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे माझ्या लाईफमध्ये. त्याकरिता हे सगळ्या घटना होत आहे. आय एक्सेप्ट धिस प्रोसेस. यामध्ये माझ्याच भगवंताची इच्छा आहे असं मान्य करून, ग्राह्य धरून, मन मोकळेपणाने, पूर्ण समर्पणाने सुरुवात करणे. सुरुवातीला नाही जमत, आराम करा, झोपून करा, बसून करा, पण करा. आंघोळ करणे, पूजा करणे, दिवा अगरबत्ती लावणे, काहीही गरज आहे नाही. डोक्यामध्ये कोणताच भ्रम ठेवायचा नाही का मला पाडी आली, आमचं फिजिकल झालं, यू झालं, ट्यू झालं, सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या. जस्ट माइंडला ओपन करणे, बस एवढीच गोष्ट आहे. आणि एवढ्यावरच आपण स्थिर राहणे. पाणी जेव्हा थँक्यू आपण दादा. पितो, अन्न जेव्हा खातो, हा, तेव्हा आपण विटाळाचा विचार करतो का? नाही. तेव्हा आपण, अरे मी आता समजून घ्या रात्री अ, आपण फिजिकल झालो, 2 वाजता सडनली तहान लागली, तेव्हा आपण शिव करतो का, की अरे अरे आता मी आंघोळ करन नंतरच पाणी पिन, ठसका लागला पाणी पितो ना. हो. मरणाला गेलो कुठं, विचित्र जागेवरून आपण फिरून आलो, पाणी प्यायची इच्छा झाली, पितो ना. म्हणजे जेव्हा आपण ह्या गोष्टीसाठी किंतु परंतु करत नाही, मग आपण देव नावाची गोष्ट जेव्हा येते, डिवाइन एनर्जी नावाची गोष्ट येते, त्यावेळेस आपण असे फालतूचे विचार आणतो का बरं डोक्यात, हेच नाही समजत. ते तत्व सुद्धा ह्याच तत्वासारखं आहे, तेवढंच प्युअर आहे, तेवढंच गरजेचं आहे. डिवाइन हे नाव देऊन आपण एक मोठी चूक केली की त्यांना आपल्यापासून दूर करून टाकलं. ज्या दिवशी पाण्याला तुम्ही गंगाजल म्हणणं सुरू करा ना, पुन्हा प्रॉब्लेम सुरू होऊन जाईल. जोपर्यंत नॉर्मॅलिटीत आहे तोपर्यंत आपण त्याला स्वीकार करतो, जसं डिवाइन केलं त्याला दूर करून टाकतो. ऍक्च्युली नॉर्मॅलिटी मध्ये दूर करायचं होतं, डिवाइनला जवळ करायचं होतं. ऍक्च्युली आपण वाईनला जवळ करतो, डिवाइनला दूर करतो. आपला असं उलटा फॉर्म्युला आहे. वाईन आपल्या जवळची असते, डिवाइन आपल्या दूरचं असते. करायचं होतं उलट, वाईनला दूर करायचं होतं, डिवाइनला जवळ करायचं होतं, है की नाही? हो त्यामुळे दादा. नकारात्मकतेला आपण खूप लवकर स्वीकार करून घेतो. सर्वांसाठी बोलत आहे मी. नकारात्मकतेला, वाईट सवयीला, वाईट ऍटिट्यूडला लवकर स्वीकार करून घेतो. म्हणजे चांगला आहे त्याला दूर करतो का, कारण की अरे हे तर देवाचे गुण आहे. देवाचे गुण नाही आहे ते, आपलेच गुण आहे, आपलं सर्वोच्च स्वरूप आहे. त्यामुळे फक्त याच्यासोबत अलाइन होण्याची गरज आहे. आणि अलाइनमेंट मध्ये कसं थोडासा त्रास होते. आपल्या डेली हॅबिट आहे, आपल्या जुन्या सवयी आहे, जुनं माइंडसेट आहे, त्याला तुटायला, चेंज व्हायला वेळ लागते. तर कोणत्याच प्रकारचे घाई करायची नाही, कोणते मोठे मोठे संकल्प टाकायचे नाही सध्या. नवीन लोकांनी, जुन्या लोकांनी सुद्धा जर प्रोसेसमध्ये तुम्ही आले नसाल तर हळू चाला, जस्ट कनेक्ट राहा. आणि तुम्ही बघाल, डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे तुमच्यामध्ये अलगच परिवर्तन येणं सुरू झालं, अलग आनंद सुरू होऊन जाईल. कारण नसताना खुश राहण्याची एक स्थिती आहे ना, ती आपोआप निर्माण होणं सुरू होईल. आणि जेव्हा तुम्ही कारण नसताना खुश व्हाल ना, तेव्हा बघा तुमचा ऑरा इतका चमकल की 4 लोक अट्रॅक्ट होणं सुरू होऊन जाईल. ओके. हो. थँक्यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ थँक्यू ग्रॅटिट्यूड. दादा. चला. हाँ मिथुन सर, आप है क्या कनेक्ट? यस सर। यस सर, वेरी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। कैसे लगा आज का यस सेशन? सर। सर एक्सलेंट रहा सर। अनुभव कर रहा हूँ सर, अपन आने हमारे दुनिया में ये सब चीजें भी होते हैं, ये सब हम इनसे अपरिचित थे आज तक। एक अमेजिंग लग रहा है सर, एक मेरिकल, चमत्कार जैसा। कभी बिलीव नहीं बिल्कुल कर सर। पाएंगे। और आपको थैंक यू, हाँ, और हमारे सर नीलेश सर को मैं पूरे मन से उनको थैंक यू बोलता हूँ सर जी। उन्होंने मार्ग दिखाया मुझे, उसके लिए उनको धन्यवाद करता हूँ नीलेश सर को। वेरी और नाइस। आपको भी धन्यवाद सर जी। आपने ग्रेटिट्यूड को जल्द से जल्द समझ लिया। ब्लेस जी यू, सर, जी जी। ब्लेस यू। थैंक यू सर, कनेक्ट थैंक रहिए, यू। कुछ यस सर, दिनों में यस सर। आपको भी प्रोसेस में आप यस आ सर। जाएंगे अपने आप। जी सर, ब्लेस यू। जी सर, थैंक यू सर। आणखी कोण आहे? अमृता येवले. ओके, चला. नॉर्मल मध्ये बोलू आपण. योगेश सर, व्हेरी गुड मॉर्निंग.
व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. आजचं मेडिटेशन एकदम डीप स्टेट मध्ये झालं. म्हणजे खूपच खूपच डीप आज. म्हणजे आताही मला मला आणखी असं वाटतंय. सर्वांसाठी एक प्रश्न आहे. कालचं पॉवरचं सेशन केल्यानंतर आजच्या सेशन मध्ये काही व्हॅल्यू ऍड झाली का? येस सर. ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्याला. येस बोला सर. सर. येस सर. येस येस. पॉवर पॉवर आज खूप जे हे केली जाणवली क्रिएटिव्ह स्वतः हे येस सर. केली. आणि इतक्या डीप मध्ये गेला आज की म्हणजे फक्त चक्र, अ, चक्राचा रंग आणि मंत्र याच्याशिवाय काहीच कुठेच हे नव्हतं. फक्त तेच त्याच्यात आणि बॉडी पूर्ण टोटल व्हाईट आणि फक्त चक्र दिसत होते. कलर कलरफुल. वा. बस आज तेवढंच होतं, बाकी काही नाही. ब्लेस यू. थँक्यू ब्लेस यू. सर. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस प्रतीक्षाताई. यू ऑल ऑफ यू. थँक्यू. 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 प्रतीक्षाताई गुड मॉर्निंग कसं दादा. वाटलं? गुड सेशन मॉर्निंग. पण दादा कालच्या सेशनमध्ये मी जॉईन केलं तर ते नेटच्या प्रॉब्लेममुळे ते काही होत नव्हतं आणि मग मी ना झोपूनच गेली माहिती नाही का. पण मी एवढं म्हणजे थोडं थोडं म्हणजे बघितलं तुम्ही ते एनर्जी पॉवरच्या बद्दल तेवढंच ते गेलं डोक्यात. ठीक आहे. असं दादा मला ते एक्सपिरियन्स पण शेअर करायचं होतं हा की हा. यांच्यामुळे म्हणजे खूप पॉझिटिव्ह आलं. माझं जॉबचं पण काम झालं दादा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणीतरी माझे पैसे घेतले होते, तो काही 1 वर्षापासून देत नव्हता. तर ते पैसे पण मला मिळाले आणि तो व्यक्ती इतका निगेटिव्ह होता, त्याची रिॲलिटी मला कळली. 3 इयर्स माझे लॉस गेले त्याच्यामुळे. पण आज तो माझ्या म्हणजे लाईफमधून पूर्णपणे म्हणजे निघाला. म्हणजे मला आता खूप छान वाटते. म्हणजे मी असा डिप्रेशन होता, असं स्टेज म्हणजे खूप भयंकर. पण त्याच्यातून पण मी निघाली. म्हणजे मला 3 पॉझिटिव्ह रिझल्ट खूप छान मिळाले दादा. आणि आता मी खूप खुश आहे. म्हणजे खूप खूप छान झालं. तर ब्लेस यू. त्यासाठी जेवढेही खूप लोक कनेक्टेड आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्रतीक्षा ताईला ब्लेसिंग्स द्या तिच्या फ्युचरसाठी. हाय पेड, हाय सॅलरी, चांगल्या लेवलच्या जॉबला प्राप्त करण्यासाठी, चांगल्या ठिकाणी चांगल्या मुलासोबत लग्न होण्यासाठी, जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होण्यासाठी. ऑल ऑफ यू आय रिक्वेस्ट, प्लीज ब्लेस. थँक्यू जे थँक्यू आपण सर. दुसऱ्यांसाठी देत आहोत तेच आपल्याकडे परतून वापस येणार आहे. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू थँक यू सो थँक्यू मच थँक्यू ऑल. फॉर ट्रस्ट ऑन मी, सरेंडर ऑन डिवाइन एंजल्स. थँक यू सो मच. थँक्यू दादा. थँक्स टू ऑल. ब्लेस यू. हा. थँक्यू. सुमित सोनी सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाँ, बहुत मजा आ रहा है सर. डीप डीप थिंकिंग में जा रहे हैं सर. वो जिस तरीके से ये जब आज्ञा चक्र पे फोकस करते हैं तो जो अंदर ही अंदर जैसे जैसे पॉइंट में अंदर जा रहे हैं वैसी फीलिंग आती है सर. और पूरे चक्र को गाइड कर रहे हैं उस चक्र के थ्रू वो दिखता है उसमें. ब्लेस यू सर. वेरी गुड. बहुत कल बहुत के मजा आ सेशन रहा के है बाद सर. कुछ चेंज आया है फीलिंग्स में? सर कल एक्चुअली पावर इम्पोर्टेंस ऑफ पावर वाला सेशन में कर नहीं पाया एक्चुअली. घर में एक ये मतलब ये था प्रोग्राम था ओके. उसकी वजह से तो वो मिस हो गया. वो बहुत बड़ा. ठीक है. ठीक है. ठीक है. ठीक हाँ है. सर. ब्लेस यू. हाँ ब्लेस सर. यू. थैंक यू सर. थैंक यू ऑल. नीलेश सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 2-3 दिवस सेशन नाही अटेंड केलं ऍक्च्युली ना. 2-3 दिवस माहितीये का दादा, तुम्ही जे रेकॉर्डिंग पाठवलं ना, हम्म, हम्म, हम्म. रेकॉर्डिंग त्याच्यानंतर इन्व्होकेशनचं रेकॉर्डिंग, ती इतका फायदा झाला त्याचा, इतका फायदा झाला की म्हणजे त्यांना लाईफ टाईम साठी खरंच ती एक अशी एक ट्रिक किंवा अशी एक चाबी भेटून घेतली ना, मिळाली की तुम्हाला जीवनात काही करायचं बस इन्व्होकेशन करा. मी काय करू, 3 दिवस काय केलं माहितीये का, जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा इन्व्होकेशनचा ऑडिओ ऑन करून बसलो
आणि जे आता प्रोग्राम होता ना, कालचा जो प्रोग्राम झाला त्याचंच फक्त इन्व्होकेशन की पुरा हॉल पॅक आहे. आणि मी एन्जॉय करून इन्व्होकेशन केलं की तुम्ही काही करा पण पुरा हॉल प्रोग्राम एकदम शानदार झाला पाहिजे. फुल हॉल पॅक झाला पाहिजे. 150 प्लस लोक. त्याच्यानंतर मी जेवढ्याही लोकांना कॉलिंग करेन तर ते सगळेच्या सगळे लोक हॉलमध्ये आले पाहिजे. त्या प्रकारे इनोव्हेशन केलं. आणि ते जे झूमचं रेकॉर्डिंग होतं ना, रोज रात्री ना मी झूमचं रेकॉर्डिंग लावायचो, ऐकायचो. लिटरली नाही, रात्री रोज 1:30-1:45 वाजायचे झोपायला, कारण ते ऐकत ऐकतच झोपायचो मी. आणि हेच काम केलं 3 दिवस. त्याचा इतका फरक पडला, इतका फायदा झाला की मला कालचा तुम्ही बघा, हॉल इतका खचाखच होता दादा. येस. म्हणजे 120 लोक होते, जवळपास 100 लोकांच्या वर होते काल हॉलमध्ये. वा. शानदार झाला. म्हणजे इतका ट्रस्ट आला की आता असं वाटलं की आता म्हणजे काहीही तुम्हाला जीवनात पाहिजे ना, बस इन्व्होकेशन करा, मेडिटेशन करा, सगळं जीवनामध्ये भेटणार, सगळ्या गोष्टी भेटणार. थँक्यू दादा, थँक्यू. खूप शानदार, खूप मस्त. थँक्यू विथ लॉट्स लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ग्रॅटिट्यूड. ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू एंजल. वाव. थँक्यू. याला म्हणते दमदार परफॉर्मन्स. बढिया. आज 2 गुड न्यूज प्रतीक्षाताई, निलेश सर दोघांनी दिल्या. मस्त. येस. खुश झालं मन. विकी सर. सनिकाताई, साक्षीताई, हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा सर. तर आजचंही खूप छान झालं. मजा आली आज मला खूप. आणि हा, आणि काय म्हणतात, काहीतरी नवीन सर, असं वाटत आहे की खूप फ्रेश झालोय मी, आणि खूप काहीतरी अ, नवीन स्पंदन, नवीन एनर्जी. खूप छान वाटत आहे ऍक्च्युली. कालचं सेशन केलं होतं तुम्ही पूर्ण? हा सर, पूर्ण केलं होतं ना. हा. त्याच्यासोबत आज काय फील होत आहे? काल मिळालेलं नॉलेज आणि आजचं हे प्रॅक्टिकल, दोघांचं काय रिलेशन फील होत आहे? तर म्हणजे मी त्याला एक्सप्लेन नाही करू शकून राहिलोय, पण इट्स फिलिंग, म्हणजे एक तर एकाने नवीन जग पाहायला मिळालं, नाही नाही नवीन नाही. गोष्टी माहिती पडली. माझा प्रश्न काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर कळल्यानंतर हम्म. 7 चक्र मेडिटेशन किंवा एंजेल्स इन्व्होकेशन हे पॉवरला जनरेट करणारं एक माध्यम आहे. हा सर. तर कालच्या सेशन नंतर हम्म. आजच्या सेशनकडे तुम्ही कोणत्या नजरेनं पाहताय हे विचारत आहो मी. तर आवाज एवढं तर नाही येत माहित आहे. नाही की आपल्याला मेडिटेशन आपला गोल अचीव करायला खूप जास्त मदत करू शकतो, पॉवर जनरेट करण्यात पण वगैरे. हम्म. ठीक आहे, कंटिन्यू करा. अजून कन्सेप्ट क्लिअर व्हायची आहे. हम्म. ट्रस्ट आणखी वाढणे आवश्यक आहे. कंटिन्यू करा सर. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हा. प्रणाली ताई, काय मॉर्निंग वाटते सर. कालच्या सेशन नंतर इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर हे कळल्यानंतर तुमच्या जीवनात तुमचं जे एक मोठं ध्येय आहे त्या, आणि खूप जे नोबल तुम्ही ध्येय आहे, मला त्या नोबल ध्येयाला पूर्ण म्हटलं. करण्यासाठी हम्म. हे जे पॉवर जनरेटिंग जे सोर्सेस आहे, साधना, मेडिटेशन, हिलिंग, एंजेल्स, डिवाइन मास्टर्स, गॉड अँड गॉडेसेस, हे पॉवर जनरेटिंग सोर्सेसला आता तुम्ही कोणत्या नजरेने बघता आणि याची व्हॅल्यू तुमच्या लाईफमध्ये आता किती आहे, तुमचं जे ध्येय आहे त्याच्या पूर्तीसाठी? ऍक्च्युली जे तुम्ही मला मिसिंग तुम्हाला कसं कळलं नाही असं म्हटले होते, असं काल विचारलं होतं, ते ऍक्च्युली पूर्ण जी जर्नी आहे लाईफ मध्ये तिथे पण मी हे मिसिंग समजली नव्हती बघ, की काय इम्पॉर्टन्स आहे. हे तर पहिले समजलं मला येस, की व्हेरी गुड. हा, हे की म्हणजे काय आपण मिस करत आहोत. आपल्याकडे सगळं आहे, पहिले माहिती होतं हे असं आहे तसं आहे मेडिटेशन, पण काय एक्झॅक्टली कुठून सुरुवात आहे हे काल कळलं, कालच्या सेशन मधून.
आणि मिस्टेक कुठे होत आहे, आपण काय इन्व्होक करताना पण काय करतो ते पण प्रॉपर डायरेक्शनने समजलं. आणि आजचं आणि आज असं वाटत आहे आजचं सेशन की नवीन सुरुवात आहे, पुन्हा माहिती नाही. पुन्हा असं वाटत आहे की काहीतरी मिसिंग होतं, आधी नवीन सुरुवात आहे. आणि आज मूलाधार चक्रवर मला एकदम शॉर्ट पिरियड, सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मला विठ्ठलांचं दर्शन झालं. आणि वा. सावता माळींची एक मूवी पाहिली होती मी, तर हम्म. तिथलं एक संदर्भ. आवाज. याला म्हटलं ते एंजेल्स विश. बरोबर. जे इन्फॉर्मेशन शेअर करायची होती स्टॉप झाली. ब्लेस यू. राजेश थँक्यू, सर, थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणजे सो मच काहीतरी सर. सिक्रेट आहे जे नेचरला, एंजल्सला शेअर नाही होऊ द्यायचं आहे बाकी लोकांसोबत. ते त्यांचा पर्सनल अनुभव आहे. हा, मे बी, मे बी. थँक्यू, हा थँक्यू. नाही, यालाच म्हणते हा डिवाइनचा हात. येस, येस. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कोण बोला? राजेश सर. येस, गुड मॉर्निंग. थोडं उशिरा जॉईन केलं मी. ओके. पण छान वाटलं. मी आज ते पिरामिड लावून ध्यान केलं. हा हा. जांभया खूप येत होत्या. डोक्यावर ठेवलं होतं ना? हा, हो. ओके. तर जांभया खूप येत होत्या. नंतर थोडं सहस्त्रकार चक्कर मध्ये थोडंसं पेन होत होतं. येस, होईल. मेडिटेशन छान झालं. आणि कलर्सच्या इमेज खूप दिसत होत्या. कलर्स चांगलं आहे. आणि ध्यान मुद्रामध्ये असे वेगळ्या वेगळ्या इमेजेस दिसत होत्या. छान वाटत होतं. ठीक. थँक्यू सर. आता सर प्रॉपर कंटिन्यू करा, गॅप नका पडू देऊ. नवीन मंथ सुरू झालेला आहे, प्रॉपर कंटिन्यू करा सर्वांनी. मागचा महिना गेला प्रॅक्टिस मध्ये, ट्रेनिंग मध्ये. हा महिन्यापासून आपले गोल्स आणि आपले एफर्ट्स कंटिन्यूस ठेवा. ब्लेस यू ऑल. थँक्यू. गुड मॉर्निंग कोण आहे दादा. आता? गुड मॉर्निंग. कोण बोलत आहे? कल्याणी. कल्याणी कल्याणी. गाडे. कल्याणी गाडगे. हा दादा, कालचं जे सेशन झालं ना त्याबद्दल मला थोडं बोलायचं होतं. म्हणजे जे आता तुम्ही हम्म, हम्म, प्रश्न हम्म, केला ना, की कालच्या सेशनचा आजच्या मेडिटेशनशी काय संबंध, म्हणजे काय फील झाला. तर मला एक आवर्जून सांगा वाटते की कालच्या सेशन नंतर मला ती गोष्ट कळली, म्हणजे मी अनुभवलं की 2 आठवडे जी मी एक्झाममुळे नाही करू शकली हम्म. मेडिटेशन, पॉसिबल नाही झालं. मला जसं जमलं तसं करायची मी, पण पॉवरचं काय रोल आहे ना हा मला कळला या 2 आठवड्यामध्ये, कारण तो अनुभव मी घेतला. आणि कालच्या सेशनमुळे ते क्लिअर झालं की नाही, हे किती सोर्सेस आणि हे मेडिटेशन किती किती आवश्यक आहे. कारण मी खूप म्हणजे लो पण फील करत होती तेव्हा. आणि म्हणजे खूप वेगळा विचित्र अनुभव होता मला, की म्हटलं करणं किती गरजेचं आहे हे. हम्म. खूप जास्त कालच्या सेशन नंतर मला तर आज खूप जाणवलं की सिरियसली आता 2 आठवडे मी खूप लो फील केला. आणि थोडे फिजिकल इश्यू पण झाले, थोडे प्रॉब्लेम झाला मला. पण आजचं सेशन केलं ना, आज फुल ती एनर्जी ती फील केली. आणि आज एकदम रिफ्रेश वाटत आहे की नाही, आपण परत फॉर्म मध्ये येत आहोत म्हणून. आणि खरंच बढिया. कालचं सेशन खूप छान होतं. आणि ब्लेस यू. इन्फॉर्मेटिव्ह होतं ते. आणि माझ्यासाठी तर म्हणजे सगळ्यांसाठीच खूपच जास्त इन्फॉर्मेटिव्ह होतं ते. ब्लेस यू. ब्लेस यू. ऍक्च्युली माहिती आहे का, सर्वांना सांगतो, योगेश सरांशी ह्या विषयावर चर्चा सुरू होती की रिअलायझेशन कसं करून द्यायचं सर्वांना. तर ऍक्च्युली आमचं असं ठरलं होतं की हे सेशन घेतल्यानंतर किंवा घेण्याच्या अगोदर, म्हणजे असंच विचार ठरला की काही काही स्पेसिफिक लोकांना लाईफमध्ये चांगल्या लेवलचं जर ग्रोथ पाहिजे आहे, तर 15 दिवसाची गॅप द्यायची. 15 दिवसासाठी नो मेडिटेशन, नो साधना, नो मंत्र, नामजप नाही, नामस्मरण नाही, देवाचं नाव पण घ्यायचं नाही, स्पिरिच्युअल्स नाही, अफर्मेशन नाही, गोल बुक नाही, काहीच नाही. नॉर्मल लाईफस्टाईल नाही. नॉर्मल म्हणजे
जे पॉझिटिव्ह लाईफस्टाईल आहे ते बिलकुल फॉलो करायची नाही. 15 दिवस, जसं आमचं असं ठरलं होतं की महिन्यात सुरुवात झाला, 15 दिवस पूर्णपणे निगेटिव्ह वे मध्ये जगा. काहीच करायचं नाही. जेही गोष्ट तुम्हाला पॉझिटिव्हिटी देत असेल त्याच्यापासून कम्प्लिटली दूर होऊन जा. जसं राहता, बोलता, जेवण करता जुन्यासारखं वागणं सुरू करा. आणि 15 तारीख नंतर पुढचे 15 दिवस कंटिन्यू उतरा. मग आता साधना, मेडिटेशन, अफर्मेशन, गोल्स सगळ्यामध्ये. आणि 15-15 दिवसाचं चेंज बघा की रियालिटीमध्ये जेव्हा आपण सगळ्या प्रोसेस सोडतो आणि नॉर्मल बिईंग सारखं ह्या वातावरणात मिसळून जातो, त्यावेळेस तुमची प्रोग्रेस किंवा तुमचा माइंड लेवल किंवा एनर्जीचं लेवल कुठे जात आहे, आणि सडनली 15 दिवसानंतर ते स्टेटस कसं चेंज होत आहे. पण ज्यांना आता कल्याणी त्यांनी सांगितलं त्यांच्या एक्झाममुळे त्यांनी 15 दिवस गॅपच घेतली. एक्झॅक्टली आम्हाला जे बोलायचं होतं ना ते त्यांनी बोलून दिलं की 15 दिवसात त्यांनी पूर्ण डिग्रेड लेवल फील करून घेतली. एक्झॅक्टली दादा. आणि सडनली आता सुरुवात झाली तर आजच्या त्यांना डिफरन्स माहीत पडला आणि इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर माहीत झाला. हा अनुभव माझी अशी इच्छा होती की प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. पण बाकी तुमची मर्जी. अं, असे प्रॅक्टिकल केल्याने लाईफमध्ये डिस्टर्बन्स मोठा येते बरं. इच्छा असेल तर करू शकता. मी असे खूप प्रॅक्टिकल केले आणि खूप भोगलं पण आहे. पण तेवढं केलं म्हणून मी आज क्लिअरली बोलू शकतो. मी डिफरन्स सांगू शकतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा. जर तुम्हाला करणे आहे मी करू शकता, पण एवढं लक्षात ठेवा जे डिग्रेडेशन होईल ना ते भारी लेवलवर होईल. तिथून रिकव्हरी करासाठी तुम्हाला तुमची फुल ऑफ स्ट्रेंथ लावावं लागेल आणि एफर्ट्स 2 पट 3 पट वाढवावं लागेल. जर तुम्ही याच्यासाठी तयार नाही तर जस्ट ट्रस्ट अँड सरेंडर ऑन डिवाइन, ऑन युअर मास्टर्स, ऑन युअर इनर इंटेन्शन, की माझ्यासाठी जर हे मार्ग माझ्या प्रगतीसाठी योग्य आहे, जस्ट ब्लाइंडली ट्रस्ट करा आणि तुटून पडा. मेडिटेशनवर, इन्व्होकेशनवर हे वारंवार नाही करावं लागत. लक्षात घ्या, वारंवार करण्याची गरज नसते. तुमचं कनेक्शन जुळेपर्यंत करावं लागते. एक वेळा कनेक्शन जोडलं, एक वेळा 24 तास एनर्जी फ्लो होणं सुरू झाली, 24 तास फील होणं सुरू झालं की तुम्ही अंडर एनर्जी फील्ड मध्ये आहे, अंडर डिवाइन प्रोटेक्शन पिरामिडच्या आतमध्ये आहे. डिवाइन सोर्स तुमच्या सहस्त्रावर येत आहे, पूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. तुम्ही फील केल्याबरोबर तुमच्या थर्ड आय मधून तुमच्या हातामधून एनर्जी समोरच्याकडे जात आहे. तुम्ही फील करू शकताय तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं सोसायटी, तुमचं जसं आता निलेश सरांनी सांगितलं पूर्ण हॉल तुम्ही एनर्जी मध्ये पॅक करत आहे. झालं, तुमचं कनेक्शन सुरू झालं. आता वारंवार वारंवार कनेक्शन जोडायची गरज नसते राहत. एक वेळा जोडलं ना त्याला मेंटेन करायची गरज असते बस. अलग अलग मेडिटेशन, अलग अलग स्विचवर्ड्स, अफर्मेशन द्वारे आपण त्याला मेंटेन करतो. पण जोपर्यंत कनेक्शन होत नाही तोपर्यंत एफर्ट्स घ्या. तोपर्यंत बघा, मी अजूनही सांगतो आणि ठाम आहे मी माझ्या शब्दावर की लाईफ मध्ये ज्या गोष्टीला तुम्ही आज खूप जास्त इम्पॉर्टंट आणि नेसेसरी समजत आहे, मे बी नेक्स्ट इयर तुम्ही हसणार की मी कोणत्या गोष्टीला व्हॅल्यू देत होतो. ते गरजेचं नव्हतं. लोकांशी बोलणे, भेटणे, टाइमपास करणे, कॉल करणे, लग्नात कार्यात जाणे, मरण कार्यात जाणे इम्पॉर्टंट नाही आहे. त्या सगळ्या अननेसेसरी टाइम वेस्टेजला वाचवा. त्या टायमिंगला कव्हर करा आणि कन्व्हर्ट करा तुमच्या स्पिरिच्युअल प्रोग्रेसमध्ये. आणि त्याच नंतर तुम्ही बघा 1 वर्षानंतर ऑल थॉट्स तुमचे चेंज झालेले राहील. तुम्ही म्हणाल की यार मी कोण्या गोष्टीच्या मागे लागलो होतो आजपर्यंत. ज्या कामाला तुम्ही इतकं सिरियसनेस मध्ये घेऊन राहिले, नाही काम करणं महत्वाचं आहे, काम करणं महत्वाचं आहे, एफर्ट, हार्डवर्क, ज्या दिवशी एनर्जी चेंज होते ना त्या दिवशी मॅटरच करत नाही. अचानक कामाचे स्वरूप बदलून जाते. मग तर यार इझी वे मध्ये होतं तर मी एवढं हार्डवर्क केलं. त्या जर तुमच्यासाठी आज इझी वे आहे त्याच्यावर आणखी मेडिटेट करा. फ्युचरमध्ये त्याच्याही पेक्षा सोपा आणि इफेक्टिव्ह वे तुमच्यापर्यंत येऊन जाईल.
ज्या 100 लोकांच्या मागे तुम्ही लागले होते, त्याच्या बदल्यात आज एकच माणूस त्या लेवलवर काम करत आहे, तर आपली एनर्जी वाचली ना. पण हे कधी सुरू झालं? जेव्हा तुम्ही डिटॅचमेंट सुरू केलं. अननेसेसरी थॉट, अननेसेसरी थिंग्स, अननेसेसरी ऍक्शन्स, अननेसेसरी टॉक, जे कामाचं नव्हतं त्याच्यात गुंतून पडले होतो आपण. फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये, नेबर्स मध्ये, जॉब मधला सराउंडिंग मध्ये, बिझनेस सराउंडिंग मध्ये. कारण नसतं ना. का? कारण की जेवढी तुमची बुद्धी आहे, जेवढं तुमचं विजडम आहे, तेवढंच तुम्ही विचार करू शकता. डिवाइन एनर्जी, डिवाइन फ्रिक्वेन्सी, हायर फ्रिक्वेन्सी तुम्हाला ह्या तुमच्या लिमिटच्या बाहेर जाण्यासाठी मदत करते. तुम्हाला ईगल आय देते. ईगल आय म्हणजे वरून बघता तुम्ही. तुम्हाला ओव्हल आय देते. ओव्हल आय म्हणजे 360 डिग्री बघू शकता. एकाच ठिकाणी मागचं पुढचं सगळं बघू शकता. ईगल आय आणि ओव्हल आय हमेशा महत्वाचा आहे. म्हणून ईगल आणि ओव्हल प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमॅनच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये हे स्टॅच्यू तुम्हाला मिळेल. का? त्यांना माहित असते मला ईगल आय पाहिजे, वरून बघण्याची दृष्टी पाहिजे, सगळं एक साथ बघू शकलो पाहिजे एका नजरेत. आणि ओव्हल आय म्हणजे जेव्हा मी समोर बघू शकत आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी मागे पण बघू शकलो पाहिजे. इतकं त्याचं स्ट्रेंथ आणि स्टॅमिना असते. तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचा आहे. की बॅकमध्ये काय चालत आहे आपल्या, ते सुद्धा समजलं पाहिजे. आणि वरून सुद्धा बघता आलं पाहिजे की सराउंडिंग मध्ये सुद्धा काय चालू आहे. तेव्हा तुमचे विजन क्लिअर होतील आणि ब्रॉड थिंकिंग होईल. तुमच्या प्रश्नाकडे तुम्हाला जे सोल्युशन पाहिजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जाईल. जेव्हा तुम्ही वरून बघाल ना, तुम्हाला 10 रस्ते मिळेल. फुटपाथ पण मिळेल, चांगला रस्ता मिळेल, समृद्धी सारखा हायवे पण मिळेल, सायकल, बाईक, कार, ट्रॅव्हल्स, ट्रेन, विमान, बैलगाडी, प्रत्येक प्रकारचे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिसून येईल. प्रत्येक प्रकारचे रोड तुम्हाला दिसून येईल. डेस्टिनी तुम्हाला दिसून येईल. जेव्हा तुम्ही बियॉन्ड जाल, तुमच्या एनर्जीच्या, तुमच्या थॉटच्या, तुमच्या अनुभवाच्या, जे बाउंड्री तुम्ही सेट केलेली आहे त्याच्या जेव्हा बाहेर जाल ना, तिथून जेव्हा तुम्ही बघाल स्वतःला, तेव्हा तुमच्या लाईफची क्लिअरिटी तुमच्या समोर येईल. आणि ह्या बियॉन्ड जाण्यासाठीच आपल्याला पुश करणे आवश्यक आहे आपल्या लिमिट्सला. आणि त्या पुशिंग मध्ये आपला ऑरा, आपली एनर्जी कमी पडत आहे, तिथे आपल्याला एंजेल्स, डिवाइन मास्टर्स, हायर एनर्जीची, हायर फ्रिक्वेन्सीची मदत घ्यायची आहे. ही मदत प्राप्त करण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांच्यासोबत कनेक्शन जोडणं आवश्यक आहे. त्या कनेक्शनसाठी मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, मॅक्सिमम प्रॅक्टिस. लॉंग पिरियड ऑफ लाईफ, मॅक्सिमम रिझल्ट. आज जे तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, उद्या ते राहणार नाही. आज जे लग्न तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, उद्या तुम्हाला पस्तावा येईल की मी कोणामध्ये एवढा टाइम वेस्ट केला. आज तेच लोक मला शिव्या देत आहे. ज्या लोकांमध्ये आपण एवढं इन्व्हेस्ट केलं, एक एक 2-2 तास त्यांना समजावून सांगितलं, 1 वर्षानंतर माहिती होईल हे लोक आज सिस्टम मध्ये आहेच नाही. मग मी एवढे एफर्ट दिले कोणावर, जो आपला होताच नाही. तेच 2 घंट्यातलं 1.5 तास स्वतःच्या माइंडवर जर काम केलं असतं, स्ट्रॉंग अफर्मेशन केले असते, आणि ती एनर्जी घेऊन जर तुम्ही त्या व्यक्तीपाशी गेले असते, तर मे बी अर्ध्या तासात काम झालं असतं. आणि आज तो तुमच्यासोबत सिस्टम मध्ये कनेक्ट सुद्धा असता. का? कारण की त्याच्या माइंडसेटवर तुमच्या ऑराचा, तुमच्या थिंकिंगचा प्रभाव पडला. असा विचार कधी केलाच नाही आपण. कधी असा विचार नाही केला की 15 दिवस मी डीप मेडिटेशन लेवलवर जाऊन हाय फ्रिक्वेन्सी घेऊन हॉल प्रोग्राम करतो आणि ऍट अ टाइम 100 लोकांवर प्रभाव टाकतो. विचारच नाही केला. आता विचार करा. त्या ऑराला वाढवा. 100, 200, 500, 1000 लोकांचा ऑरा करा आणि वाटून द्या ती एनर्जी. एनर्जी ठेवण्यासाठी नसते, वाटण्यासाठीच असते. आपल्याला जेवढ्या अमाऊंट मध्ये पाहिजे ना, तेवढी आपल्याजवळ आहे. सफिशियंट आहे ती, विथ प्रोटेक्शन आहे. मॅसिव्ह अमाऊंट मध्ये जी आपण ऊर्जा निर्माण करत आहोत, ती स्वतःसाठी नाही आहे,
ते लोकांना वाटण्यासाठी आहे. आपल्याला गरज असते माठभर पाण्याची, पण आपल्या जवळ असते विहीर. ते विहिरीचं काम आहे पाणी उपसणे आणि वाटणे. मी हे नाही म्हणत की तुमचं माठातलं पाणी वाटा, ते सेव्ह करून ठेवा तुमच्यासाठी, पण विहिरीतलं पाणी आहे ना, तर वाटू द्या, जाऊ द्या. जितकं जाईल तितके झरे ओपन होईल. आपली बाउंड्री अलग सेट करा, आपली लिमिट अलग सेट करा, आपले पर्सनल जो आपला ऑरा आहे त्याला अलग सेट करा. आपल्या पर्सनल बाउंड्रीमध्ये कोणालाही एंट्री करू देऊ नका. पण व्यतिरिक्त ऊर्जेला ट्रान्सफॉर्म करा तुमच्या सक्सेससाठी, यूज करा तुमच्या अचिव्हमेंटसाठी, यूज करा लोकांच्या माइंडवर प्रभाव टाकण्यासाठी. त्यानंतर रिझल्ट बघा, सुंदर सुरू होऊन जाईल येणे ना. हे सर्वांसाठी माझ्याकडून एक आजचा संदेश आहे. चला, वेळ भरपूर झाला, 7:15 होत आहे. each and everyone, lots of gratitude, lots of blessings, Thank you. lots Lots of of blessings. gratitude. Thank you, sir. Thank you. Lots of Thank you, sir. blessing. Lots of Thank you, Dada. Thank blessing. you. Lots of blessing, all of you. Thank you. Lots of blessing. Lots of blessings to all of you. Lots of gratitude. Thank you. Thank you, Dada. Thank you, sir. Lots of blessings. Thank you, sir. Thank you. Love you, sir. Spirit guide. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Lots of Angels blessing. Thank you, sir. Thank always you. bless you. Angels always bless you. Thank you, sir. Bless you. Bless you.